नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 यामध्ये आपण आरोग्य सेवकचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गलगंड. हा आयोडीनच्या कमतरतेमुळे हा रोग होणारा म्हणजे गलगंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, लिंबामध्ये कोणते ऍसिड असते? लिंबामध्ये कोणते ऍसिड असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सायट्रिक ऍसिड हे लिंबामध्ये असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, खालपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते? खालपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आयोडीन युक्त मीठ. काय मित्रांनो? आयोडीन युक्त मीठ हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हायड्रोजन हे आम्लामध्ये मूलद्रव्य असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो? कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोह. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, दात आणि हाडामध्ये डॅडॅश असते. दात व आणि हाडामध्ये डॅडॅश असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅल्शियम व फॉस्फरस हे दात आणि हाडामध्ये असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आयोडीनचे प्रमाण डॅडॅश पाण्यात सर्वाधिक असते. आयोडीनचे प्रमाण डॅडॅश या पाण्यामध्ये सर्वाधिक असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये आयोडीनचे प्रमाण सर्वात जास्त असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. खालपैकी 8वा प्रश्न मित्रांनो, खालपैकी कोणते क्षार नाही? खालपैकी कोणते क्षार नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे साखर हे क्षार नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, हाडे आणि दाताची वाढ व बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? हाडे व दाताची वाढ व बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅल्शियमची आवश्यकता असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लोहाच्या अभावापायी कोणता विकार जडतो? लोहाच्या अभावापायी कोणता विकार जडतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲनेमिया हा रोग जडतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे हाडे आणि दाताची निर्मितीसाठी आणि 2 नंबर आहे रक्त गोठण्यासाठी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 जोड्या असतात. माणसामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे DNA या गुणसूत्राद्वारे आनुवंशिकता म्हणजे सूचित होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 78 हे गुणसूत्रे कुत्र्यामध्ये असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, गुणसूत्रे हे DNA आणि डॅडॅश यांनी बनलेली असतात. गुणसूत्रे ही DNA आणि डॅडॅश यांनी बनलेली असतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रथिने यामुळे DNA बनलेली असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मानवाच्या शरीरात गुणसूत्रे आहेत. मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्रे आहेत? इथे थोडी मिस्टेक झाली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 46 गुणसूत्रे आहेत. मानवाच्या शरीरामध्ये 46 गुणसूत्रे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती असते? आपल्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण किती टक्के असते?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 0.4% असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, श्वासनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण डॅश असते. श्वासनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण डॅश असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21% असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, फुफ्फुसाचे रोग होण्यास खालीलपैकी काय कारणीभूत ठरते. फुफ्फुसाचे रोग होण्यास खालीलपैकी काय कारणीभूत ठरते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्साईड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, IPLच्या 17व्या हंगामातील ऑरेंज कप कोणी जिंकलेला आहे. IPLच्या 17व्या हंगामातील ऑरेंज कप कोणी जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विराट कोहलीने जिंकलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे शस्त्र कोणते आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दंडापट्टा. काय मित्र, दंडापट्टा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यातून तिस्ता नदीचा उगम होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या. पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण होत्या. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजकुमारी अमृता कौर. हे केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या कॅबिनेट मंत्री होत्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता. सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड बेंटिंग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48 लोकसभेच्या जागा आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतीय अणु आयोगाचे अध्यक्ष जनक कोण आहेत. भारतीय अणु आयोगाचे जनक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर होमी भाभा. हे भारतीय अणु आयोगाचे जनक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, हृदय व फुफ्फुस शरीराच्या कोणत्या भागात असतात. हृदय व फुफ्फुसे शरीराच्या कोणत्या भागात असतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वृक्ष पोकळी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, शरीरात रक्तपुरवठा डॅशच्या अवयवामुळे होतो. शरीरात रक्तपुरवठा डॅशच्या अवयवामुळे होतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हृदय. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना किती रुपयापर्यंत लाभ मिळतो. आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना किती रुपयापर्यंत लाभ मिळतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 लाखापर्यंत हा लाभ मिळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावाची घोषणा फळाचे गाव म्हणून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावाची घोषणा फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धुमाळवाडी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. त्यापैकी डॅश मणके हे मानेत असतात. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. त्यापैकी डॅश मणके हे मानेत असतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 मणके हे मानेत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, लसीकरणानंतर शरीरात डॅश तयार होतात. लसीकरणानंतर शरीरात डॅश तयार होतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अँटीबॉडीज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मानवाच्या छातीला किती बरगड्या असतात. मानवाच्या छातीला किती बरगड्या असतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 24 बरगड्या असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पंडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो. पंडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तत्सम म्हणतात. काय म्हणतात? तत्सम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अवयव असे म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अवयव असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उभयान्वी अवयव म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत. शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शब्दाच्या 8 जाती आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आळसा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आळसा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्साह. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, खालीलपैकी शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. खालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देखावा. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक घटकावरील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.